एव्हरीवन. तर आज आपण अभ्रक भस्म जो की रसशास्त्राचा पेपर 2चा एक 15 मार्काचा चॅप्टर आहे सिंपल ड्रग म्हणून, तर तो करणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिला कुठला भस्म दिला आहे तर अभ्रक भस्म. तर अभ्रक भस्माची जी काही घटक द्रव्य आहेत तर ते कोणती कोणती आहेत? धान्याभ्रक, अर्क, नागरमोथा, मूळक्वाथ आणि रंभारस, हे अशी 4 घटक द्रव्य आहेत. तर त्याची ट्रिक काय? तर रंभा नागरमोथ्याच्या मुळाचा अर्क धान्यात मिसळत होती. रंभा काय करत होती तर नागरमोथ्याच्या मुळाचा जो काही अर्क आहे तर तो धान्यात मिसळत होती. ही एक ट्रिक आहे. तर त्याच्यामध्ये काय काय बघा आता, रंभारस ती काय करत होती? नागरमोथ्याचा, तर नागरमोथा मूळक्वाथ त्याचा अर्क धान्याभ्रकांमध्ये मिसळत होती. अशी ही 4 घटक द्रव्ये. आता त्याची विधी काय सांगितले बघा. विधीमध्ये काय सांगितलं आहे तर सर्व घटक द्रव्ये घ्यावीत. कुठली पण विधी लिहिताना आधी सिंपल जे काय घटकद्रव्ये घ्यावी त्यांना स्वच्छ करून घ्यावे, हे काय आपण वाढवू शकतो. पहिल्यांदा काय म्हणलं आहे की सर्व घटकद्रव्ये घ्यावी. त्यानंतर काय करायचं आहे तर धान्याभ्रकास अर्क क्षीराची भावना द्यावी. इथे काय सांगितलं आहे की जो काय धान्याभ्रक घेतला तर त्याला काय करायचं तर अर्क क्षीराची भावना द्यायची. परत काय तर चक्रिका बनवून शराव संपुटात ठेवून संधिबंधन करावे व गजपूट द्यावा. त्याच्यानंतर काय करायला सांगितलं तर चक्रिका त्याच्या बनवायला सांगितल्यात आणि शराव संपुटामध्ये ठेवून त्याला संधिबंध करायचं, म्हणजे बंद करायचं, मातीने व्यवस्थित त्याला लेपून घ्यायचं आणि मग गजपूट द्यायचा. आता आणि ही प्रक्रिया किती वेळा करायची तर 7 वेळा करायची. ही प्रक्रिया किती वेळा करायची? 7 वेळा करायची आहे. पुढच्या वेळी हीच प्रक्रिया, आता जी काही आपण प्रक्रिया केली तीच परत न्यूग्रोथ मूळक्वाथाबरोबर करायची. किती वेळा? 3 वेळा. त्याच्यानंतर काय करायचं तर तिसऱ्या वेळी कदलीकंद स्वरसाने 7 वेळा ही प्रक्रिया करावी. आता 7, 3, 7 पहिल्यांदा कोणासोबत केली आहे तर अर्क क्षीराची भावना दिली आहे त्याला आणि गजपूट द्यायचा. ही प्रक्रिया आपण 7 वेळा केली. त्याच्यानंतरनं तीच प्रक्रिया निवरोध मूळक्वाथाबरोबर 3 वेळा केली आणि नंतर कदलीकंद स्वरसाबरोबर 7 वेळा केली. 7, 3, 7. आता आणि त्याच्यानंतर भस्म परीक्षा करायची. अशी याची अभ्रक भस्माची विधी आहे. त्याच्यानंतर काय त्याचा डोस किती सांगितला तर 125 to 375 mg सांगितलं. आणि अनुपान मध, घृत आणि अद्रक सोरस. तर मी अद्रक सोरस लक्षात ठेवलं होतं कारण अभ्रक भस्म आणि अद्रक सोरस म्हणजे लक्षात ठेवायला पण सोपं जातं. आणि पथ्यानुपथ्य हे सगळं ह्याच्यामध्ये कॉमन लिहून काढायचं, पथ्यापथ्य रोगानुसार. आता थेरॅप्युटिक युजेस त्याचे काय काय तर तो अभ्रक भस्म कशामध्ये काम करतो तर अग्निमांद्यामध्ये, ग्रहणी, श्वास, कास, पांडू, प्रमेह, नपुंसकता आणि कुष्ठ. तर अद्रक स्वरस आहे ना अनुपान, तर मग त्याच्यावर लक्षात ठेवू शकतो. श्वास कासमध्ये अद्रक घेतो आपण, तर मग श्वास कास लिहायचं. अद्रक स्वरसामुळे काय होतं परत अग्निमांद्य पण दूर होतं, म्हणजे एक लक्षात ठेवण्यासाठी सांगते. परत आता त्याचे फार्माकोलॉजिकल ॲक्शन सांगायचे आपल्याला. फार्माकोलॉजिकल ॲक्शन्समध्ये काय काय सांगितलं त्यांनी? रसायन आहे, परत हिमॅटोजेनिक आहे ते अभ्रक भस्म. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं तर ब्लड सेल फॉर्मेशन, इम्प्रूव्ह HB लेवल, परत नर्विन टॉनिक आहे ते स्ट्रेथन करते कशाला? नर्वस सिस्टीमला. परत कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आहे, रेग्युलेट BP, इम्प्रूव्ह सर्क्युलेशन, अँटीऑक्सिडंट आहे, डिलेइंग एजिंग करतं. परत इम्युनोमॉड्युलेटरी आहे, एनहान्स इम्युन सिस्टीम फंक्शन. परत अँटॅसिड आहे, ती काय करते तर बॅलन्स स्टमक ॲसिडिटी करते. अँटी इन्फ्लॅमेटरी आहे, अँटीडायबेटिक आहे, म्हणजे अँटीडायबेटिकमध्ये काय सांगितलं की हेल्प टू रेग्युलेट ब्लड शुगर लेवल. असं हे त्याचं फार्माकोलॉजिकल ॲक्शन सांगितलं. एकदम सिंपल असा अभ्रक भस्म आहे. आणि जर क्वेश्चनमध्ये असं रिसर्च अपडेट पण विचारलं राहील तर त्याच्यामध्ये काय लिहायचं? आता प्रत्येकाचं जर रिसर्च अपडेट आपण नाही करू शकत तर काय लिहायचं आणि हे पॉईंटमध्ये लिहायचं आणि रिसर्च अपडेटमध्ये काय करायचं तर एक छोटासा 2-3 लाईनचा पॅरा लिहून काढायचा. त्याच्यामध्ये काय लिहायचं की रिसर्च फाउंड दॅट की अभ्रक भस्म आहे त्याच्यामध्ये हेच आहे ते कॉमा लिहून काढायचे की रिसर्चमध्ये असं सापडलं आहे की त्याच्यामध्ये रसायन, नर्विन टॉनिक, परत हिमॅटोजेनिक, अँटीऑक्सिडंट, अँटॅसिड, इन्फ्लॅमेटरी हे काही सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यामध्ये, असं स्टडीद्वारे आपण शोधलं आहे असं लिहून काढायचं. तर हा असा अभ्रक भस्म आहे जो की पेपरमध्ये येऊ शकतो.